हॅलो गाईज, वेलकम बॅक टू चॅनल. आणि आज डेट आहे, तुम्हाला माहितीच आहे. तर मी आज इंटर्नशिपला सुट्टी घेतली होती गाईज, कारण की आज माझा एक इंटरव्ह्यू होता. इंटरव्ह्यू म्हणजे स्क्रीनिंग कॉल होता, तसं तर इंटरव्ह्यू नव्हता. तर आत्ताच माझ्या एका कंपनीचं नाव मी तुम्हाला पुढं सांगाल, जर का सिलेक्शन झालं तर. सिलेक्शन झालं तर चांगली गोष्ट आहे. तर तसं तर मी तुम्हाला शेअर करेलच ते. पण आज माझा स्क्रीनिंग कॉल होता आणि तो चांगला झाला. तर ते कळवणार आहे. तर आत्ताच माझा जस्ट तो स्क्रीनिंग कॉल झाला आणि मग मी इंटर्नशिपला त्यामुळे सुट्टी घेतली होती. एवढं काही खास नव्हतं इंटर्नशिपला. तर बघू आता काय त्यांचा रिप्लाय येतो माझ्या स्क्रीनिंगवर, आणि सांगतो मी तुम्हाला तसं तर. आणि बघू आज काय काय होतं पुढं दिवसभरात. दुपारी इंटरव्ह्यू झाला आणि जेवण करून अशी गार झोप लागली ना. त्याच्यानंतर मग काय दुपारी झोपलो, संध्याकाळी थोडंसं अभ्यास वगैरे केला आणि काय जेवण केलं. तर मग आता सोडा प्यायला आलो होतो मित्रांसोबत. मित्र नाही माझे, मी ते बघा माझं असं बोलण्यातून पण असं एवढं फ्रेंडली होऊन जातो की मी माझ्या दादांसोबत आलो आहे सोडा प्यायला, पण तरी मी मित्र सांगतो, कारण की माझे दादा माझ्या मित्रांसारखेच आहे, एकदम फ्रेंडली. म्हणून तेवढा मला खूप चांगला सपोर्ट आहे. आणि मी त्यांच्यासोबत आता कॅनॉटला आलो आहे सोडा प्यायला. आणि ते एक सोडा आहे बघा, हे सोडा एकदम मस्त सोडा. इथं त्याचे दाखवू तुम्हाला, बघता कसं बनवता. मोसंबी नाही का, पेरू घे. पेरू घे, 2 घ्यायचे मग पेरू. हां 2 घे. 2 पेरू. तू त्या दिवशी लाल पिला होता ना, आज कच्चा पी. म्हणजे ग्रीन, हां सॉरी, हां संपला का. अरे यार, मग आणखीन एक कोणता चांगला होता गड्या. कैरी, पिवळा पेरू द्या मग, पिवळा पेरू. कैरी आहे ना, कैरी प्यायचं का आज. कैरी, हा एक कैरी एक पेरू. हां असं कर. फणस आहे का. फणस नाही ना. फणस नाही का. मामा कैरी जास्त टाकतो. गांडीत मस्ती ना काय त्याला एवढं राहिला नव्हता आला रे मला फोन. मला आता बी लवकर फोन त्या बायाला पण फोन लावून दे आणि तुला काय फोन करून 4 आता तिथे एकदम मस्त सोडा भेटतो भाई कॅनॉटला. इथं जेव्हा येशाल ना तुम्ही, तर कच्ची कैरी, पेरू, ग्रीन पेरू आणि ब्ल्यू पेरू, हे 3 तुम्ही मस्त ट्राय करा गाईस, कारण की 3 सोडे एकदम मस्त इथं. आणि ते तिथं रिंग लावून देतात. रिंग लावून देतात म्हणजे मला बी माहिती नव्हतं आत्तापर्यंत रिंग लावून देणं म्हणजे काय असतं. रिंग लावून देतात म्हणजे ते ग्लास असतो ना, त्याच्यावर ते कॉलेज नाही तो आमच्या कोणत्या ब्रांचला. हे गाईज असं इथे बघा, मला माझा एक सबस्क्रायबर भेटला होता खरंमध्ये, मजाक नाही, खरंमध्ये भेटला होता. तर हे 3 सोडा तुम्ही मस्त ट्राय करा गाईज, कारण की खरंच छान आहे. आता मी काय सांगत होतो, रिंग असती, ते ग्लास असतो ना, त्याच्यावरती मीठ आणि तिखट त्याचं ते लेअर लावता आणि ते सोडा पिताना ते भारी वाटतं. असं थोडं स्पायसी टेस्ट येते सोडा पिताना. घेतला का. हा ट्राय करून बघ. अरे 2-4 सिप पाहिजे रे पहिले. हे बघा काही याला म्हणतात रिंग म्हणते ना याला. रिम. अच्छा सॉरी गाईज, रिंग नाही, रिम म्हणतात. रिम म्हणतात. आणि मग हे पिऊन रिंग काढता येते का. काढून दाखव रिंग. घे
घे घे सिप घे. अरे घे. लाज वाटेल त्याला. भारी गाईस. याची रिममुळे जी स्पायसी टेस्ट येते ना ती एकदम खरंच भारी. कसं आहे रे कच्ची कैरी? छान आहे. त्या लिंबूचपेक्षा छान आहे का? मग चांगलंच आहे ना. हो ना. त्याला विचारलं ना तू दुकानदार. चला म्हणा घेऊन येतो म्हणाला दुकानासमोर. अरे ट्राय कर. आंबट नाही. एक घे माझ्यासाठी. मला लागतं रे कैरीचा. भारी ना. आंबट आहे असं नाही, आंबट नाही आहे, लागतं भारी ना. 2-3 तर येते पोडी. तर गाईज आत्ताच आम्ही थोडा पिला आणि आता आम्ही घरी चाललो आहे. जसं आपण इंस्टाग्रामच्या रील्सवर वगैरे बघतो, सगळीकडे बघतो की मित्रांसोबत एक छोटी भेट, दिवसातून एक छोटी भेट का होईना जी की असं आनंद देऊन जाते ना, तसंच मला सेम माझ्या भावासोबत भेटल्यावर पण होतं गाईज. एक सांगायला गेलं तर म्हणजे जसं आपण मित्रांसोबत एकदम फ्रीली बोलतो, सगळं काही शेअर करू शकतो ना, तसंच मी माझ्या भावासोबत पण करतो आणि तो मला खूप मोठा सपोर्ट आहे गाईज. आणि असं नाही की फक्त एकाच कोणत्या गोष्टीत, मला प्रत्येक गोष्टीत त्यांचा खूप मोठा सपोर्ट आहे. आणि मोठा भाऊ असणं, भले काही माझे सख्खे भाऊ नाही आहे पण मावस भाऊ आहे, पण सख्या भावापेक्षा कमी नाही आहे. आणि म्हणून म्हणताना आयुष्यात मोठे भाऊ असणं का महत्त्वाचं आहे ही गोष्ट आत्ता मला कळते गाईज. आणि तेवढा पॉझिटिव्ह सपोर्ट पण आहे आणि कोणत्याच गोष्टीला मला रोकटोक नाही, कोणती गोष्ट करायची कोणती नाही, कोणती हो कोणती नाही, प्रत्येक गोष्टीत मला गाईड करता. आणि खूप म्हणजे एक टाईपची जे मी फ्रेंडशिपमध्ये शेअर नाही करू शकत ते मी माझ्या भावात शेअर करू शकतो गाईज. एवढे चांगले माझे भाऊ आहे. असेच तुमचे कोणी भाऊ असेल तर त्यांच्या चांगलं क्लोज राहा, त्यांना प्रत्येक गोष्टी सांगत राहा. कारण की जेवढा ट्रस्ट तुम्ही मित्रावर करतोच आपण आणि मित्रांवर केलंच पाहिजे. का बरं? कारण की जे म्हणतो ना आपण की जिथं फॅमिली कामं येत नाही तिथं मित्र कामं येतात, हे पण खरं, ही गोष्ट खरं आहे. पण जेवढं तुम्ही भावाशी क्लोज येऊ शकता ना तेवढं तुम्हाला चांगलं आहे, तुमच्या लाईफसाठी पण चांगलं आहे. आणि तेवढं तुम्ही पॉझिटिव्ह राहशाल आणि तुम्हाला गायडन्स तेवढं चांगलं मिळेल. कारण की मोठे भाऊ किती का म्हणा आपल्यापेक्षा 4-5 उन्हाळे 2-4 उन्हाळे जास्त बघितलेले असतात. म्हणून चला तर काहीच भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट. आणि हा व्लॉग तुम्हाला उद्या सकाळी येईल गाईज. आज तर आता खूप लेट झालं आहे, आता मी एडिट करून आणि ते करून मला अपलोड नाही करता येणार, तर उद्या सकाळी येईल व्लॉग. आणि आजपासून मला तर असं वाटतं आहे व्लॉग सकाळीच टाकावं मी, कारण की व्ह्यूज पण सकाळून जास्त येत आहे ॲज कम्पेअर टू रात्री. म्हणून मग मी आता काय करेल, आज दिवसभराचा जो काही व्लॉग असेल तो उद्या सकाळी टाकेल. चला, आणि थँक्यू तुमच्या सपोर्टसाठी. आपल्याला एक वीक कंप्लीट झाला आहे गाईज. असेच आता एक मंथ कंप्लीट होईल, एक इयर कंप्लीट होईल. चला भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.